स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे। ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग यांच्या मार्फत 16 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत जी आर काढून या ठिकाणी जो काही निधी लागणार आहे तो या ठिकाणी वितरण करण्यास मान्यता दिलेले आहे। आपण जर यामध्ये बघितलं तर अतिवृष्टी असेल, पूर असेल, चक्रीवादळ असेल यासारख्या शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये या ठिकाणी जे आहेत एका हंगामास एका वेळेस या ठिकाणी निधींचं वितरण या ठिकाणी केलं जातं। आता महत्त्वाचं बघितलं तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांसाठी जे काही नुकसान भरपाई झालेली होती आणि तो नुकसान भरपाईचा डाटा जो आहे राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला होता त्यानुसार जिल्ह्यांना या ठिकाणी मदत देण्यात आलेली आहे। आता आपल्या जवळ जिल्ह्यांची यादी आहे, कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे या ठिकाणी मदत करण्यात आलेली आहे हा बघू शकता। संपूर्ण डाटा आहे, आपल्याला विवरणपत्र कशा प्रकारे या ठिकाणी मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा पहिला आपला विभाग आहे नागपूरमधील गोंदिया जिल्ह्याला फेब्रुवारी 2026 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी 67,000ची मदत देण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यासाठी फेब्रुवारी 2026 साठी 1,12,48,000 एवढी मदत जी आहे देण्यात आलेली आहे। एकूण आपण जर नागपूर विभागाचा विचार केला तर 1,13,15,000 एवढी जी मदत आहे या ठिकाणी वितरण करण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरा विभाग आहे आपला पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यांसाठी मार्च 2026 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी 5,40,67,000, तर सातारा जिल्ह्यांसाठी मार्च 2026 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी 37,26,000 एवढी जी मदत आहे वितरण करण्यात आलेली। आपण जर पुणे विभागाचा विचार केला तर 5,77,93,000 एवढी मदत जी आहे पुणे विभागाला मिळालेली आहे। त्यानंतर अमरावती विभाग, बुलढाणा जिल्हा जानेवारी 2026 ला 6,94,79,000, यवतमाळ जिल्ह्याला फेब्रुवारी 2026 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी 4,74,66,000, यवतमाळ जिल्ह्याला ऑक्टोबर 2025 साठी 48,26,000 असे एकूण 12,17,71,000 एवढं जे मदत आहे ते या ठिकाणी अमरावती विभागाला मिळालेले आहे। दुसरे एक टप्प्यामध्ये नोव्हेंबर 2025 ची सुद्धा रक्कम बुलढाणा जिल्ह्यासाठी आलेली आहे, त्यामध्ये 30,20,26,000 एवढी रक्कम जी आहे मिळणार आहे। आणि एकूण जर आपण अमरावती विभागाचा विचार केला तर 42,37,97,000 एवढी जी मदत आहे वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग, नांदेडमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी 5,10,000, लातूर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी 1,32,44,000 असे एकूण जर आपण बघितलं बीड जिल्ह्यासाठी सुद्धा फेब्रुवारी 2026 मध्ये नुकसान झालं होतं 3,06,48,000 असे एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाला 4,44,02,000 एवढी रक्कम मिळणार आहे। जर आपण एकूण या सर्व विभागाचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये नागपूर असेल, पुणे असेल, अमरावती असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल अशा एकूण विभागामध्ये 66,312 शेतकऱ्यांना 53,73,07,000 एवढी रक्कम जी आहे वितरण करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।